प्रार्थनेने सुरुवात करूया. अश्विनी म्हणते. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरि ओम्. हरिओम. आपण चौथ्या अध्यायातलं 4 ते 10 हा जो विषय आहे, अवतार रहस्य, त्याच्यातल्या 8व्या श्लोकापर्यंत आपलं संपवलंय. आज आपण 9व्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. तेव्हा 9वा श्लोक म्हणतेस अश्विनी. जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। जन्म करमे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे, देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटुनी मज. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यः वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म न एति माम एति सः अर्जुन. आता अन्वय बघूया. हे अर्जुना, मे जन्म कर्म च दिव्यम, माझा जन्म आणि कर्म दिव्य आहे. एवं यः तत्वतः वेत्ति, असं जो तत्वतः जाणतो, सहा देहम त्यक्त्वा, तो देह त्यागानंतर पुनर्जन्म न येती, पुन्हा जन्म पावत नाही. सहा माम येती, तो मलाच येऊन मिळतो. फक्त मराठी अर्थ पुन्हा एकदा बघूया. हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म हे दिव्य आहे असं जो तत्वतः जाणतो, तो देह त्यागानंतर पुन्हा जन्म पावत नाही आणि मलाच येऊन मिळतो. खूप छान श्लोक आहे हा. आता आपण त्याच्यातला एक 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 भाग बघायला लागूया. माझा जन्म दिव्य आहे. जन्म मे जन्म दिव्यम म्हणजे काय? भगवंताचा जन्म दिव्य कसा आहे? तर वेगवेगळ्या कारणांनी भगवंताचा जन्म हा दिव्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे भगवंतांचा जन्म हा अयोनिज आहे. आपण मागच्या वेळेलाही बघितलं होतं की भगवंत राम असेल किंवा राम किंवा कृष्ण या रूपात जेव्हा त्यांनी अवतार घेतला, तेव्हा ते कौसल्या किंवा देवकीच्या गर्भातून उत्पन्न झाले नाही. त्यांनी आधी आपल्या मातांना चतुर्भुज स्वरूपामध्ये शंख चक्र गदा पद्मही अशी आपली दिव्य आयुध धारण केलेल्या स्थितीमध्ये दर्शन दिलं. आणि मग जेव्हा त्या मातांनी त्यांना विनवणी केली की आम्हाला मातृत्वाचा आनंद घ्यायचा आहे, तेव्हा त्यांच्या विनंतीला मान देऊन अनुसरून मग त्यांनी आपलं बालक रूपामध्ये ते त्यांच्या कुशीमध्ये त्यांच्या मांडीवर अवतरले आणि मग पुढे त्यांनी अनेक लीला केल्या. हे झालं जन्म घेताना. तसंच जेव्हा ते निजधामाला गेले, राम जेव्हा निजधामाला गेला, तेव्हा सुद्धा त्यांनी आपल्या वैष्णव तेजामध्ये स्वतःचा देह मिसळून टाकला. म्हणजे रामाच्या निजधामाला गेल्यानंतर त्याचा देह जड शरीर उरलं नाही पृथ्वी तलावर. तसंच कृष्ण जेव्हा निजधामाला गेला तेव्हा तोही त्याचा आपलं अलौकिक सुंदर असं जे शरीर होतं, त्या शरीरात सकट तो निजधामाला गेला. ही बाब आपल्या जन्म मरणापेक्षा वेगळी आहे. योनीमधून निर्मिती नाही आणि मेल्यानंतर डेड बॉडी शिल्लक राहत नाही, जड शरीर मागे ठेवत नाही. असं का? त्यांचा देह पंचभूतात्मक नाही. त्यामुळे जे त्रिगुण आपल्याला छळतात त्याचा भगवंतांना काहीच त्रास होत नाही. आणि ज्या त्रिविध तापांनी मनुष्य हा अगदी हैराण झालेला असतो, वैतागलेला असतो, त्याचा दुरून सुद्धा स्पर्श हा भगवंताला जराही होत नाही. आणि म्हणून पतंजली योग दर्शनामध्ये ईश्वराची व्याख्या केलेली आहे. त्याच्यामध्ये ईश्वराच्या जन्माचं दिव्यत्व जे सांगायचंय श्रीकृष्णांना ते फार सुंदररित्या मांडलेलं दिसत. म्हणून ती आपण व्याख्या बघूया. क्लेश कर्म विपाकाशयैः अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर, अशी ती व्याख्या. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहितीच असेल. बरेच जण इथे योगाचं पतंजली योगाचे अभ्यासक आहेत. या संदर्भात आपण ती फक्त बघणार आहोत. कशा कशाचा
ईश्वराला स्पर्श सुद्धा होत नाही. 3 गोष्टी सांगितल्या. एक क्लेशाचा त्याला जराही स्पर्श होत नाही, कर्म विपाकाच्या सिद्धांताचा स्पर्श होत नाही आणि आशयांचा स्पर्श होत नाही. बघूयात आपण एक एक. 5 क्लेश सांगितलेले. मी अगदी थोडक्यात सांगणार आहे. हे विस्तृत सांगणं हा आपला हेतू नाहीये. पण त्याचा दिव्य जन्म कसा आहे ते, त्यातली दिव्यत्व आपल्याला समजून घेण्यासाठी ही व्याख्या छान उपयोगाची वाटली मला. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश असे 5 क्लेश आहेत. अविद्या म्हणजे स्वरूपाविषयीचं अज्ञान. अस्मिता म्हणजे मीची जाणीव. आता आपल्याला हे क्लेश, याला क्लेश हे किती सुंदर नाव आहे, ते आपल्याला कळेल की त्याच्यामुळे आपल्या जीवनातले बरेचसे क्लेश कसे निर्माण होतात, त्याच्याशी संगती आपण लावू शकतो. पण आता आपण बराच अभ्यास झालेला आहे आपला. जवळपास 3 अध्यायांमध्ये बेसिक सगळी प्रिन्सिपल्स आपण बऱ्यापैकी पाहिलेली आहेत की अज्ञानामुळे आपल्याला आपल्या स्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे आपली सगळी व्यर्थ धडपड आणि चुकीच्या डायरेक्शननी धडपड चालू असते आणि ती आपल्याला बंधनात पाडते आणि क्लेश उत्पन्न करते. अस्मिता, सतत मी आहेची जाणीव. आता मी आहेची जाणीव प्रत्येक जिवंत व्यक्तीला असायलाच हवी, पण ती शुद्ध जाणीव नाहीये. तो शुद्ध अहमची जाणीव नाहीये. मी कोणीतरी आहे अशी एक जाणीव आहे. त्या ह्याच्यामध्ये अहंकाराचा एक अंतर्भाव त्याच्यामध्ये होतो आणि तो अहंकार हा क्लेश निर्माण करतो. तेव्हा आपल्याला बघता येईल की जेव्हा अगदी देहभान विसरून किंवा पूर्णपणे स्वतःला विसरून जाऊन आपल्या हातून एखादी जेव्हा गोष्ट घडते, तेव्हा ती गोष्ट घडल्यानंतर आपल्याला खूप जास्त आनंद मिळतो आणि खूप हलकेपणाने तो आनंद मिळतो. तेच आपण देहबुद्धीवर राहून किंवा मी करते मी करते मी करते अशी भूमिकेत राहून आणि त्या जाणीवेमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा त्याच्यात आपल्याला कष्ट जाणवतात जास्त. एक आणि प्रतिकूलतेपासून पळ काढणे किंवा आपल्यापासून ते बाजूला कसं होईल ह्याच्या प्रयत्नात राहणं म्हणजे द्वेष. आपलं सगळ्यांचं आयुष्य हे रागद्वेषांनी ड्रिव्हन आहे. आपल्याला माहिती, जी कुठली गोष्ट घडली ती चटकन म्हणजे आपल्याही नकळत त्या गोष्टी होतात. हे आवडतंय, हे नावडतंय, हे आवडतंय, अजून करायला पाहिजे, नावडतंय, पुरे. ह्याच्या भोवती आपली सगळी कर्म ही गुंफली जातात आणि त्याच्यातून क्लेश निर्माण होतात. ही गोष्ट कर्तव्य कर्म आहे म्हणून किंवा मी ह्या मनास वदर एवढा विचार होतच नाही, आपला तिथपर्यंत पोहोचतच नाही. त्याच्या आधीच ही फिल्टर रागद्वेषांची लागलेलीच असतात. त्यामुळे त्याच्यापासून क्लेश निर्माण होतात. मग शेवटचा जो क्लेश आहे तो अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे देहबुद्धी म्हणता येईल किंवा देहबुद्धी अशासाठी की देह असणे म्हणजे मी असणं आणि देह गेला की मी गेलो म्हणजे मी संपलो, अशी त्याच्या देहाबरोबरची अटॅचमेंट. आणि ही सर्व लहान थोरांना म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने म्हणते मी, ज्ञानी अज्ञानी सगळ्यांना इनहेरंट हे असं की आपण कधी मरू नये, आपल्या शरीराला कुठली इजा होऊ नये असा एक भाव सदैव आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी असतो. त्याला म्हणायचं अभिनिवेश. तर ह्या 5ही क्लेशांपासून ईश्वर पूर्णपणे मुक्त असतो. नंतरच सांगितलंय त्या व्याख्येमध्ये ते आहे कर्मविपाक. कर्मविपाक त्याला बांधू शकत नाही ईश्वराला. कर्मविपाक म्हणजे काय, तर प्रत्येक जन्मातल्या बऱ्या वाईट कर्मांची फळं ही भोगावी लागतात आणि ती भोगण्यासाठी जन्म येतो. वेगवेगळे जन्म येतात. ती सगळी फळं भोगून होईपर्यंत जन्म येतच राहतात. तर भगवंताचं शरीर हे कुठलाही भोग भोगण्यासाठी मिळालेलं नाही. तो स्वतःच्या इच्छेने विशिष्ट पर्पज सर्व करण्यासाठी देह धारण करतो. फुल फ्री विल ज्याला म्हणतो तशी आहे. तो त्या कर्मविपाकाने बांधलेला नाही. आणि तिसरी गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे आशय. आशय म्हणजे वासना. कोणतीही वासना ही भगवंताच्या अंतःकरणामध्ये कधीही जागत नाही आणि वासना पूर्तीसाठी